फक्त काही स्टेपमध्ये तयार होणारी पांढरी शुभ्र भगर चकली उपवासासाठी परफेक्ट वाळवण आज आपण बघतोय। ही चकली बनवायला खूप सोपी आहे। तयार झाल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र होते आणि तळल्यानंतर खूप हलकी आणि खुसखुशीत लागते। तोंडात टाकताच कुरकुरीत लागणारी ही चकली उन्हाळ्यात बनवून वाळवून ठेवली की उपवासाच्या वेळी अगदी झटपट तळून खाता येते। नमस्कार, मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची वाळवणाची रेसिपी भरपूर टिप्ससह मी तुमच्याशी शेअर केली। मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक आणि कमेंट नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। आता या ठिकाणी 1 किलो वरईपासून मी ही चकली तयार करते। आमच्या भागामध्ये याला भगर देखील म्हटले जाते। हिला स्वच्छ करून घेतली मी। आता 1 किलोसाठी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतला आहे। जर तुम्ही वाटीच्या मापाने करत असाल ना तर 1 वाटी भगर असेल तर अर्धी वाटी एवढा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। अगदी परफेक्ट मापात येतं। आता जो साबुदाणा आहे ना, एका कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये अगदी हाताला चटके लागतील ना इतका आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। गरम याच्यासाठी करायचं आहे कारण याची आपण बारीक पावडर तयार करणार आहेत। असा जर आपण बारीक करायला घेतला ना, छान बारीक फाईन पावडर तयार नाही होत। असं कोमट करून जर आपण केलं तर मस्त पावडर तयार होते। छान चटचटेपर्यंत याला गरम करून घेतला आणि गार करायला ठेवला आहे। आता हा गार होईपर्यंत इकडे मी भगर शिजवायला ठेवलेली। एका मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये मी गरम पाणी टाकले। जेवढी भगर होती ना, 1 डबा भरून एवढी भगर होती तर 2 डबे एवढे पाणी घेतले, म्हणजेच दुपटीचं आपल्याला पाणी वापरायचं आहे। आता ह्याच्यात भगरीच्या चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। म्हणजे 2 नाश्त्याचे चमचे येते ना, 2 चमचे एवढं मी मीठ वापरलं आहे। अगदी परफेक्ट टेस्टला येतं। आता पाणी उकळल्यानंतर मी भगर स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाणी आणि तिला उकळत्या पाण्यात मी टाकलेली। आता सुरुवातीला मी गॅसची फ्लेम हायस्ट ठेवलेली आणि नंतर मीडियम टू लो फ्लेम करत मस्त मऊसूत अशी तिला शिजायला ठेवलेली। भगर ही पटकन खाली तळाला करपते, त्यामुळे जाडबुडाचंच भांडं आपल्याला वापरायचे, एवढी काळजी आपल्याला घ्यायची। हा फक्त मीठ टाकून भगरीचा भात आपला तयार होणार आहे। भगर तयार होईपर्यंत आपण साबुदाण्याची पावडर करून घेऊया। छान कोमट झाल्यानंतर याला पावडर करायला घेतली। असं कोमट असताना मस्त फाईन पावडर अशी तयार होते। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी पावडर केली, मस्त बारीक पावडर तयार झाली। ही जर पावडर जाड राहिली ना साबुदाण्याची तर भगरीची चकली करताना तिचे तुकडे पडतात, त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची। खूप बारीक अशी पावडर तयार करायची। आता साबुदाण्याची पावडर तयार झालेली, मी याच्यामध्ये लाल ओल्या मिरच्या टाकते। हवं तर आपण हिरव्या मिरच्या देखील वापरू शकतो। आता लाल मिरच्या याच्यासाठी वापरते कारण खूप पांढरी शुभ्र अशी ही चकली तयार होते। लाल मिरच्या छान वाटतील म्हणून मी अशा हलक्या क्रश करून घेतलेल्या आहेत। इकडे वरईचा भात देखील आपला छान असा तयार झालेला आहे, मऊ असा शिजलेला आहे। म्हणजे तयार झालं आपलं मिरचीचं वाटण तयार झालं आहे, साबुदाण्याची पावडर तयार झाली आणि आपली वरई देखील तयार झालेली आहे। आता एका मोठ्या कढईमध्ये मी हा सगळा गरम गरम वरईचा भात काढून घेतलेला आहे, कारण गरम असतानाच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे। व्यवस्थित सगळं एका मोठ्या कढईत काढल्यानंतर हे गरम असताना याच्यात साबुदाण्याची पावडर मी मिक्स करून घेतलेली। असं गरम असताना ही साबुदाण्याची पावडर टाकली ना आणि तिला झाकून ठेवायचं 10-15 मिनटासाठी, त्यामुळे त्याची ही शिजण्याची प्रोसेस होते। नाहीतर आपण थोडा भाजूनच घेतला आहे साबुदाणा, त्यामुळे छान हलकी आणि खुसखुशीत आपली ही चकली तयार होते। आता याच्यात मिरची जी क्रश केली ती टाकली मी आणि फक्त साबुदाण्याच्या टेस्टपुरतं एवढं मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आता आपण भगर शिजवताना आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, म्हणून आता फक्त साबुदाण्यापुरतं आपण मीठ टाकायचं आहे। हलकं ओबडधोबड मिक्स करून घ्यायचं आहे हे पावडर, साबुदाण्याची पावडर भगरीमध्ये, आणि मस्त पॅक असं झाकून ठेवायचं 15-20 मिनटासाठी। आणि आता याला कोमट झाल्यानंतर म्हणजे 15-20 मिनटात हाताला सोसेल ना एवढं कोमट देखील हे होतं। आणि हाताला कोमट पाणी लावून आपल्याला छान भाकरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता मळताना आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे, गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। आणि असं 10-15 मिनटं झाकून ठेवलं ना तर हाताला सोसेल असं हे पीठ तयार होतं। आणि साबुदाण्याची पावडर, भगर आणि जी मिरची आपण क्रश करून टाकली, मीठ, हे सगळं एकजीव छान होतं। असं मळून घेतल्यामुळे आपल्याला पाणी लावून नाही मळायचं आहे, फक्त हाताला पाण्याचा हात लावायचा आहे। जे आपण भगर शिजवताना पाणी वापरले ना तेवढ्या पाण्यामध्ये अगदी छान मऊसूद हा गोळा होतो आहे। अगदी गरज वाटली तरच हाताला थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे सगळं पीठ मळून घ्यायचं। मी तुम्हाला दाखवणार आहे किती मला पाणी लागलं एकूण, पण कोमट पाणी वापरूनच आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता मी एकसारखे मळून असे गोळे तयार करून घेतले, म्हणजे साच्यामध्ये भरताना सोपं पडेल, सारखं मळून भरण्याची गरज नाही पडणार। हे पीठ आपलं तयार झालं चकलीसाठी। आता मी उन्हामध्ये एका कापडावरती ह्या चकल्या तयार करून घेतल्यात। तुम्ही पाहू शकता गोळा छान मळून घेतल्यामुळे मस्त अशा अजिबात तुकडे न होता छान मोठ्या अशा चकल्या तयार होत आहेत। करताना अजिबात कुठेही तुकडे पडत नाही आहे आणि खूप पांढऱ्या शुभ्र आलेल्या आहेत।
छान शिजली होती भगर, त्यामुळे अगदी उचलून आपण बाजूला देखील ठेवू शकतो. इतक्या छान ह्या चकल्या झाल्यात. सगळ्या चकल्या अशा पटपट तयार करून झाल्यात. तुम्ही पाहू शकता खूप पांढऱ्या शुभ्र आणि मोठ्या मोठ्या अशा चकल्या झाल्यात, तरी अजिबात तुकडे वगैरे झालेले नाही आहे. आता याला 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये कोरड्या करून घेतल्या. स्टोअर करण्यासाठी ह्या भगरीच्या चकल्या तयार झाल्यात. खूप पांढऱ्या शुभ्र आणि गोल गरगरीत मस्त अशा मोठ्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे. दिसायला जितक्या सुंदर असतात ना ह्या चकल्या, तितक्याच खाण्यासाठी खुसखुशीत, तोंडा टाकताच विरघळणाऱ्या ह्या चकल्या खूप चवीला रुचकर लागतात आणि बनवायला तर खूपच सोप्या आहेत. खूप झटपट तयार होतात. अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळी मापं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितली. तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवलं ना, तर खूप छान तुमच्या ह्या चकल्या तयार होतील. आता तळण्यासाठी तेल देखील आपलं परफेक्ट तापलं गेलं पाहिजे. तेलात टाकल्या तुम्ही बघताय खूप अशा वरती तरंगत आहेत त्या, म्हणजेच खूप खुसखुशीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत. तळण्याआधीची चकली आणि तळल्यानंतरची चकली याच्यात फरक तुम्हाला जाणवतोच आहे. खूप मोठ्या अशा चकल्या झाल्या आहेत आणि तळल्यानंतर खूप अशा पांढऱ्या शुभ्र या चकल्या झालेल्या आहेत. खायला देखील तेवढ्याच खुसखुशीत अशा ह्या चकल्या होतात. अशा थोड्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. तळताना एक काळजी आपल्याला घ्यायची, कोमट तेलात आपल्याला ह्या तळायच्या नाहीत. कोमट तेलात जर तळल्या ना, तर त्या थोड्या कडक होऊ शकतात. म्हणून तेल तापल्यानंतर थोडासा तुकडा टाकून बघायचा, तो लागलीच वरती आला म्हणजे तेल आपलं परफेक्ट तापलेलं समजायचं आणि हळूहळू चकल्या त्याच्यात सोडायच्या आणि छान हाय फ्लेमवरती मस्त ह्या चकल्या तळून घ्यायच्या. खूप खुसखुशीत आणि चवीला रुचकर लागणाऱ्या ह्या चकल्या अगदी छान उन्हाळ्यामध्ये परफेक्ट असं वाळवण आपण तयार करून स्टोअर करून ठेवू शकतो आणि उपवासात हव्या त्यावेळेस आपण हा झटपट टेस्टी पदार्थ खाऊ शकतो. भरपूर टिप्स आजची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली. गेल्या वर्षी मी 1 वाटीच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी शेअर केली होती. सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे मी ह्यावेळेस 1 किलोच्या मापात सविस्तरपणे टाकलेली. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही देखील ह्या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.